मला सांगा, हे जे ब्लोअरने औषध फवारतं आपल्या हरभऱ्यावरती, त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचं औषध वापरले आणि कशासाठी वापरले? आता हे आपण कोळप मारलेला आहे. आता हे गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू आवर न्यू ब्लॉग. नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आलो आहे आपण आपल्या शेतामध्ये आणि तुम्ही कालचा ब्लॉग पाहिला असेल. आपल्या द्राक्ष बागेवरती आपण कशा पद्धतीने फवारणी केली आणि दावण्या रोखण्यासाठी आपण ही फवारणी घेतली होती. तर ब्लॉग पाहिला नसेल तर पाहून घ्या, कारण की फुल ते सिनेमॅटिक थोडं केलेलं आहे आपण. तर पाहिला नसेल तर आपल्या यूट्यूब चॅनलवरती आहे, जाऊन अवश्य तुम्ही पाहू शकता. तर मित्रांनो, आपला जो हरभरा आहे त्याच्यावरती आपण ह्याच्या आधी पण एक फवारणी घेतली होती. त्याचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल. पाहिला नसेल तर आपल्या यूट्यूब चॅनलवरती आहेत. पण त्याच्यानी सुद्धा आपल्या हरभऱ्यावरचा आळीचा प्रभाव काही कमी झालेला नाही. आळी थोडीफार दिसते आपल्याला. मग त्याच्यासाठी आज आपल्या हरभऱ्यावरती फवारणी चालू आहे आणि ती फवारणी इथं आपल्या दुसऱ्या प्लॉटमध्ये चालू आहे. समोर ट्रॅक्टर चालतंय आपला, तुम्हाला दिसत असेल. थोडंफार ते जे नोझल असतात ते पॅक होतात, त्यामुळे ते आपले जे गुलाब आहेत ते त्याला क्लीन करतात आणि त्याच्यानंतर स्प्रे चालू करतात. तर ते क्लीन करायला सध्या चालू आहे. आणि इकडं बघू शकता आपला हरभऱ्याचा प्लॉट आहे. चांगल्या पद्धतीनं आलेला आहे उगून, पण जी आळी असते ती थोडीफार दिसते कुठेतरी. आता तुम्हाला इथं दिसत असेल ही आळी, हे बघू शकता आळी. तर ह्या आळीला रोखण्यासाठीच आपण स्प्रे घेत आहे, कारण की ही आळी काय करते, शेंडे जे असते तुम्हाला दिसते तिथं, हे शेंडे आहे ते खाऊन टाकते आणि त्याच्यामुळे काय होतं, वाढ खुंटते आणि जास्त वाढत नाही. त्यामुळे आपल्याला हा स्प्रे घ्यायचा आहे. तर तुम्ही आता बघितलं अशा प्रकारे थोड्याफार प्रमाणात आपल्या हरभऱ्यावरती आळी आहे. त्याला रोखण्यासाठीच आपल्या हरभऱ्यावरती आता सध्या स्प्रे चालू आहे. आणि आपण ही आळी जी आहे त्याला बाहेर काढूया, कारण की आपला हरभरा ह्यानं खराब होतोय. तर थोडंसं पाप करूया आपण इथं. आता काय ऑप्शन नाही, कारण की असंही ते मरणारच आहे. त्याच्या आधीच त्याला मारून टाकू आपण. काय आता हे हरभऱ्यावरची आळी कमी होईल आय होप फवारणीनंतर, कारण की हा दुसरा स्प्रे आहे आपला त्याच्यावरचा आणि आपल्या ब्लोअरने आपण स्प्रे घेतोय. तर समोर बघू शकताय, तुम्हाला दिसत असेल ट्रॅक्टर आला आता आपला. शेत कशा पद्धतीनं बसतंय हे तुम्हाला दिसत असेल. आपल्या ब्लोअरमध्ये आपण औषध करतो आणि त्याच्यानंतर फवारतो. आहे ते माझ्या मते अजून थोडेसे खाली झाले तर अजून व्यवस्थित स्प्रे बसेल, कारण की ते जे वरचे दोन नोझल आहेत समोर बघू शकताय ते त्याचा स्प्रे वरती जातोय आणि त्याचा काही उपयोगी होत नाही. तर बघू आपण त्यांना जरा आपल्या गुलाबबाईंना विचारू, कारण की उगीच ते असं व्यर्थ वाया जाण्यात काय अर्थ नाही. तो स्प्रे आहे तो पूर्णपणे झाडावरती बसला पाहिजे. तर काही समोर बघू शकताय हे असं पिवळं का झालंय, बाकी सर्व हिरवा आहेत आणि हा पिवळं झालेला आहे. तर ही पिवळं कशामुळे झालंय, तर मर रोग आलेला आहे याच्यावरती. मर रोग कशामुळे येतो, तर खाली जे मुळं असतात ते कुजून जातात आणि ते जळून जातं झाड. तर हे रोखण्यासाठी काय करायला पाहिजे, आपण जेव्हा आपण पेरणी करतो तेव्हा आपण बीज प्रक्रिया जी केलेली आहे, तुम्ही पेरणीचा संपूर्ण व्हिडिओ पाहिला असेल तर त्याच्यामध्ये आपण मेन्शन केलेलं आहे बीज प्रक्रिया किती महत्त्वाची आहे. तर बीज प्रक्रिया केल्याने काय होतं, जे आपण बिये लावतो ते जमिनीमध्ये योग्य प्रकारे वापतं, त्याला किडीचा प्रभाव त्याच्यावरती पडत नाही. त्याच्यामुळं आपण त्याच्यावरती बीज प्रक्रिया करतो. तर ते केल्यामुळं मररोगीचं प्रमाण आहे ते खूप कमी होतं. आणि हे तुम्हाला समोर दिसतंय, हे थोडंफार क्वचित एका दुसरं राहून जात असतं. त्याच्यामुळे ते एका दुसरं जे हरभऱ्याचं झाड आहे, रोप आहे, ते जळून जाते. आता बाकीचं तुम्ही बघू शकता एकदम चांगलं आलेलं आहे आणि एखादं दुसरं आहे ते असं मररोगानं गेलेलं आहे. तर हे नगण्य आहे, ठीक आहे, एवढं प्रॉब्लेम नाही, पण बीज प्रक्रिया करणे हे महत्त्वाचं आहे. तर आपण ज्या क्षेत्रामध्ये असतो त्याला आपल्याला बेस पक्का पाहिजे त्यातला, कारण की क्षेत्र कोणतंही असू दे आपलं, त्याच्यातला बेस पक्का असेल, बारकावे माहीत असेल तर आपल्याला ज्या अडचणी येणार आहे त्याच्यावर आपण फेस करू शकतो, तोंड देऊ शकतो त्याला. जर आपण डायरेक्टलीच कोणतंही काम करायला घेतलं त्यातलं काय माहिती नसेल तर आपल्याला प्रॉब्लेम येतात आणि आपण ते पूर्ण करू शकत नाही, पूर्णत्वास नेऊ शकत नाही ते.
त्यामुळं कोणतंही काम क्षेत्र असू दे त्याचं बारकावे जाणं एकदम छोट्यातल्या छोट्यातून सुरुवात करा आणि मग हळूहळू मोठे पावलं टाका तुम्ही. हा आपला सीताफळाच्या मधला हरभऱ्याचा प्लॉट आहे जो की आंतरपीक म्हणून केलेला आहे. आणि दुसरा जो प्लॉट आहे आपला तो आहे आंब्याच्या मधला जो की आपण आंब्यामध्ये आंतरपीक म्हणून निवडलेलं होतं हरभऱ्याचं पीक. तर अशा 2 प्लॉटमध्ये आपण हरभरा केलेला आहे. आणि याचं वाण आहे राहुरी कृषी विद्यापीठामध्ये 2016 साली विकसित झालं होतं फुले विक्रम म्हणून. ह्याची हाईट जमिनीपासून जास्त असते त्यामुळे आपण निवडलेलं आहे कारण की आपल्याला लेबर वर्ग कमी करायचा आहे आणि जे असेल ते हार्वेस्टरवरती करायचं होतं त्यासाठी आपण हे वाण निवडलेलं होतं. तर समोर बघू शकताय स्प्रे कंटिन्यू चालू आहे आपला. तर आपण थोडी माहिती घेऊया हा स्प्रे कोणतं औषध वापरलं ह्याच्यामध्ये काय केलं आणि याचा इफेक्ट किती दिवसात होतो काय होतं हरभऱ्यावरती. तर चांगल्या प्रकारे स्प्रे बसतोय. वाऱ्याचा वेग आज कमी आहे कारण की त्या दिवशी खूप वारं होतं त्यामुळे आपण कॅन्सल केलं होतं हरभऱ्यावरती फवारायचं. पण आज वारं कमी असल्यामुळे जो स्प्रे आहे तो खाली बसतोय व्यवस्थित आणि आय होप की तुम्हाला दिसत असेल थोडाफार इथं. व्हिडिओ बघणाऱ्या काहींच्या मनामध्ये येईल की आता ही सीताफळाची बाग आहे तुम्ही तर औषध हरभऱ्यावरती फवारताय मग या सीताफळावरती तुमचा इफेक्ट होणार नाही का. तर आपण जे आपल्या हरभऱ्यावरती औषध फवारतोय ते कीटकनाशक आहे. म्हणजे जे कीटक म्हणजे आता तुम्ही आळी बघितला असेल बाकी जे कीटक येतात त्यासाठी आपण हे औषध फवारतोय. तर सीताफळावरती पण त्याचा इफेक्ट असा वाईट होणार नाही कारण सीताफळ आता बघू शकता हे पानं किडलेले आहेत. तर याच्यावरती जे किडे असतात आळे असतात बाकी ते पण मरून जातील. तर याचा दुष्परिणाम असं काय आपल्या सीताफळाच्या बागेवरती होणार नाही. त्यामुळं आपण हे कीटकनाशक ब्लोअरने फवारतोय. नाहीतर मग आपण एखाद्या सेपरेट 2 नळे ब्लोअरला नळ्या जोडून हाताने कसं आपण तणनाशक फवारतो तसं आपण हरभरा फवारून घेतला असता पण याला इफेक्ट काय होत नाही त्याच्यामुळे आपण ब्लोअरनं फवारतोय आणि चालू आहे ते कंटिन्यू. स्प्रे आहे आपला ब्लोअरचा दिसतोय छोटासा बारीक पण त्याच्या शेजारी तरी उभारलं तर आंघोळच होत्या माहिती का. आता मी थोडंसं व्हिडिओ घेण्यासाठी जवळ होतो त्याच्या म्हणजे ह्या लाईनमध्ये होतो तरी अख्खा मी ओला झालेला आहे. म्हणजे एवढं चांगला स्प्रे आपल्या त्या ब्लोअरने बसतोय. आपलं हरभऱ्यावरती स्प्रे घ्यायला चालू आहे आळीसाठी आणि आपले जे मल्टी टॅलेंटेड गुलाबभाई आहे त्यांच्याकडनं माहिती घेऊया ह्याच्यामध्ये औषध कोणतं वापरले. तर गुलाबभाई मला सांगा हे जे ब्लोअरने औषध फवारतं आपल्या हरभऱ्यावरती त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचं औषध वापरले आणि कशासाठी वापरले. आता हे आपण कोळप मारलेलं आहे. आता हरभरा ते पाण्याला आले त्यामुळे आता ह्याच्या पुढे ट्रॅक्टर आहे बसत नाही म्हणून आता आळीचा हात पाहून 8 दिवस झाले ते घेतलंय. पण आता एक आळीचा हात घ्यायला तर आळीच्या औषधामध्ये एक इमामेक्टिन म्हणून आहे सोल्जर म्हणून आणि दुसरं म्हणजे A1 म्हणजे अल्फा मेथ्रिन म्हणून घटक आहेत. असे 2 कीटकनाशक टाकून स्टिकर टाकून स्प्रे घेतलाय. बरं तर गाईज बघू शकताय आणि ब्लोअरने आपला स्प्रे करायला चालू आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघितला असेल. आणि आता शेवटचंच राहिले ना हे 2 त्यानंतर मग द्राक्षाची बाग फवारायची. तर गाईज बघू शकता हे समोर आपल्या शेवटच्या 2 राऊंडमध्ये आता हे संपून जाईल आणि व्यवस्थित प्रकारे स्प्रे बसतोय. समोर बघू शकता गाईज हे तर गेज मीटर आहे आणि त्याच्यानं आपण बघतो की किती औषध शिल्लक आहे. आता बघू शकता तुम्ही इथं हे पाणी गळते आणि इथं आकडा मला 350 दिसत असेल. तर आता 350 लिटर शिल्लक आहे ना बरोबर. तर आता 350 लिटर त्याच्यामध्ये शिल्लक आहे आणि मोठा प्लॅन हां हे राहिलेल्या 2 लाईन नंतर औषध शिल्लक राहिलं तर आपल्याला हे इकडं बघू शकता दुसरा प्लॉट आहे त्याच्यामध्ये आपल्याला औषध फवारून घ्यायचं आहे. तर गाईज पाठीमागे बघू शकता आपला ब्लोअर येत आहे आणि इकडे दुसरा प्लॉट आहे त्याच्यावरती आपल्याला स्प्रे घ्यायचा आहे कारण की हा जो प्लॉट आहे तो स्प्रे करून झालेला आहे आणि औषध शिल्लक असल्यामुळे आपण स्प्रे करतोय. तर अशा पद्धतीने या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं की आपल्या हरभऱ्यावरती जे आळे आलेले आहे त्याच्या कंट्रोलसाठी आपण हा स्प्रे घेतलेला आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलं त्याबद्दल मी तुमच्या मनापासून आभारी आहे. भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू.